मुख्यमंत्री मराठी भाषा टिकवण्याची भाषा करतात, मात्र मराठी माध्यमांच्या शाळा का बंद पडत आहेत असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी हा दिवस साजरा केला जातो अनेक वर्ष, आणि मराठी भाषेसाठी साहित्य, लेखन, कला, कविता, नाट्य, मराठी सिनेमा या सगळ्यांसाठी हा दिवस प्रेरणादायी आहे। कारण कुसुमाग्रजांनी नाटक लिहिलं, कविता लिहिल्या, गद्य पद्य सर्व लेखन केलं। त्याच्यामुळे आज मला कोणतरी सांगितलं की सरकारने विश्व मराठी साहित्य संमेलन ठेवलेलं आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली ते मराठी भाषेचे मंत्रीसुद्धा आहेत। कालच विधानसभेत एक बातमी पाहिली मी की महाराष्ट्रातल्या जवळजवळ 300 मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत। 300च्या आसपास, 288 वगैरे आहेत। 300 मराठी शाळा बंद पडल्या, आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री ओरडून सांगत आहेत मुंबईत, महाराष्ट्रात मराठी भाषेचीच सक्ती राहील। जर मराठी भाषेचीच सक्ती राहील असं जर तुम्ही म्हणताय, तर शाळा बंद का पडल्या याचं उत्तर त्याने देणं गरजेचं आहे की मराठी शाळा बंद का पडल्या। जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा बंद पडत आहेत, चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत मराठी शाळा का बंद पडत आहेत? का आदिवासींची मुलंसुद्धा इंग्रजी शाळेत जायला लागली का? हे ढोंग आहे। मुळात प्रशासनातले बडे अधिकारी, बडे सरकारी कर्मचारी, राजकारणी, सत्ताधारी, आमदार, खासदार यांचीच मुलं मराठी माध्यमातून जात नसतील, शिकत नसतील, तर मग तुम्ही इतरांवर सक्ती जी करताय ती निरर्थक आहे। आधी तुम्ही तुमच्यापासून सुरुवात का केली नाही? मुख्यमंत्र्यांची मुलं कुठल्या शाळेत शिकतात? मी असं म्हणत नाही, मी टीका करत नाही। आम्ही अभिमानाने सांगतो की संजय राऊतांच्या मुली मराठी शाळेतच शिकल्या, आणि आम्ही त्यांना हट्टानं मराठी शाळेतच टाकलं। अशी किती राजकारण्यांनी, मंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत शिकून पुढे नेलं, तर त्याचं उत्तर नाही असंच आहे। आपण स्वतःच्या घरामध्ये मराठीचं अस्तित्व ठेवायचं नाही, आणि मग राज्यकर्ते म्हणून आम्ही मराठीचे ताबूत बडवायचे। हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत मराठीची सक्ती या विधानसभेतल्या घोषणांना काही अर्थ असेल असं मला दिसत नाही। अर्थात तुम्ही हे केलं तरी मराठी भाषेची घोडदौड काही थांबत नाही, हे लक्षात घ्या। अभिजात मराठी भाषेचा दर्जा वगैरे तुम्ही दिलात, त्याचा फायदा काय? आजही महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही व्यापार उद्योगाची भाषा झालेली नाही। आजही व्यापार उद्योगाची भाषा ही गुजरातची आणि अडाणीची आणि अंबानीचीच आहे। ती जोपर्यंत पाटील, भोसले, कुलकर्णी, बरं का, म्हात्रे, राऊत यांची भाषा होत नाही, तोपर्यंत मराठी भाषेची घोडदौड आणि मराठी माणसाची घोडदौड होणार नाही। बाळासाहेब ठाकरेंनी त्यासाठी शिवसेनेची स्थापना केली। बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुखांनी जी मराठीसाठी जी शिवसेनेची स्थापना केली ती त्यासाठी, राजकारणात आणि प्रशासनामध्ये मराठी भाषा राहिली पाहिजे, तर मराठी माणूस उद्योग व्यवसायात टिकेल, माणसाला रोजगार मिळेल, नोकऱ्या मिळतील। आज मराठीशिवाय मुंबईमध्ये सगळ्या नोकऱ्या मिळत आहेत, आणि मराठी माणसाला नोकऱ्या मिळत नाहीत। तुम्हाला मराठी येवो अगर न येवो, मुंबई महाराष्ट्रात कोणी येतो, पाहुणे जरी असंख्य पोचते मराठी, पाहुण्यांना येऊ द्या, पण पाहुण्यांनी महाराष्ट्राचा मालक होऊ नये, एवढीच अपेक्षा आहे। आणि म्हणून आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे। प्रत्येक वर्षी असे संकल्प केले जातात। काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषा दिवसानिमित्त एक ग्रंथ प्रदर्शनाचा कार्यक्रम सुरू केला आहे। उद्या पुढल्या 8 दिवसात हजारो पुस्तकांची विक्री होईल।
म्हणजे मराठी वाचक आहे, मराठी लोक वाचतात. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आजचा कार्यक्रम आहे. सरकारी कार्यक्रम होतो आहे, इतर संस्था मराठीच्या बाबतीत कार्यक्रम करत आहेत. तरीही महाराष्ट्राच्या स्थापनेपासून मराठीचे लढे जे सुरू झाले ते संपत नाहीत, हे दुर्दैव आहे. या संदर्भात 5 जुलैला ज्या मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी सक्तीचा विरोध या मुद्द्यावर ठाकरे बंधूंची युती झाली. राजकीय युती सोडा, पण एका व्यासपीठावर आले ज्या मुद्द्याने. काल मुख्यमंत्र्यांनी पुराव्यानिशी विधानसभेमध्ये हिंदी सक्ती कशी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने घेतली हे पुराव्यानिशी आकडेवारीनिशी जाहीर केलं. त्यावेळेस सभागृहात तुमच्या पक्षाचे आमदारही होते. मग त्या आमदारांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं. ठाकरे होते, एक लक्षात घ्या, अनेक आमदार होते आणि त्यांनी पुराव्यानिशी सगळे दाखवलं. मी सरकारमध्ये नव्हतो, जे सरकारमध्ये होते त्यांनी ह्याला उत्तर दिलं पाहिजे. कारण हा एक शासकीय मुद्दा आहे, शासकीय अध्यादेशाचा मुद्दा आहे. शासकीय मिनिट्स त्याच्यामध्ये जर असतील तर हे घडलं असेल किंवा घडलं नसेल, त्याच्यावर जे सरकारमध्ये होते किंवा जे विधिमंडळात उपस्थित होते त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे. किंवा आज माननीय उद्धव साहेबांचं भाषण आहे ते उत्तर देतील. नाही, पण राऊत साहेब, तुम्हाला विचारण्याचं प्रश्न हा विचारण्यामागचं कारण हे आहे, शासकीय स्तरावर ही उत्तरं दिली जातील, आमदार देतील, मुख्यमंत्री देतील, उद्धव ठाकरे देतील, पण ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये तुमचा महत्वाचा वाटा आहे किंवा योगदान आहे आणि तुम्ही दुवा म्हणून ठाकरे बंधूंमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे तुम्हाला हा प्रश्न आपण विचारलात. याबद्दल आजच्या मराठी भाषा दिनी मी आपलं अभिनंदन करतो, आभार मानतो. पण महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये. सरकारी कागद काय म्हणतो, त्या कागदाची अंमलबजावणी कधीच झाली नाही. उलट ही सक्ती जेव्हा केंद्र सरकारनं करण्याचा प्रयत्न केला तेव्हा माननीय उद्धव ठाकरे व माननीय राज ठाकरे यांनी हातात हात घालून, बरं का, खांद्याला खांदा भिडवून या सक्तीविरुद्ध एक संघर्ष केला. हे सुद्धा मुख्यमंत्र्यांना समजून घेतलं पाहिजे ना. कागद कसले दाखवत्या विधिमंडळामध्ये, कागद असे आम्ही खूप कागद दाखवू शकतो. हां, तुम्ही कागदावर चालत असाल, आम्ही जमिनीवर चालतो. नाही, पण मुळात जे धोरण उद्धव ठाकरेंनी जाणलं त्याच्या विरोधात उद्धव ठाकरे लढत होते. कारण मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रात सक्ती ही फक्त मराठीचीच होती. मग उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे वेगळं काय म्हणत होते किंवा राज ठाकरे वेगळं काय सांगतायत? ही सक्ती केंद्र सरकारने केलेली आहे, हे कसे विसरतायत देवेंद्र फडणवीस? त्रिभाषा सूत्रीचा दबाव हे नरेंद्र मोदी आणि अमित शहाने आणला आणि राज्यांवर दबाव आले, राज्य संघर्ष करत राहिली. हे फडणवीस सांगायला विसरत आहेत. ही त्रिभाषा सूत्री ही जी आहे, हिंदी, मराठी, अन्य वगैरे सगळं, त्याच्याविरुद्ध तेव्हा संपूर्ण देशच संघर्ष करत होता ना. दक्षिणेतली राज्य, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक या सगळ्या राज्यांनी आवाज उठवला त्यावेळेला. महाराष्ट्र आणि तामिळनाडूनं जास्त आवाज उठवला, बंगालनं जास्त जोरात आवाज उठवला. फडणवीस हे सांगायला कसं काय नेमकं विसरतात? फडणवीस ज्या गोष्टी सांगायला पाहिजे आवर्जून त्या सांगायला विसरतात आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे जे कागद असतात, बरं का, तेवढ्या फायली काढून ते लोकांना दाखवतात. पण त्यानंतरचा संघर्ष मराठीसाठी झालेला हिंदी सक्तीच्या विरोधात, त्याच्यावरती बोलत नाही आहेत. याला ढोंग म्हणतात मराठी भाषेमध्ये. आज जो मराठी भाषा दिवस आहे त्या मराठी भाषेत या त्यांच्या वर्तणुकीला शुद्ध ढोंग म्हटलं जातं. राऊतसाहेब, विषय आहे राज्यसभेचा. राज्यसभेच्या महाविकास आघाडीच्या एका जागेसाठी 3 पक्षांमध्ये काही एकमत होताना दिसतंय तुम्हाला? तुम्ही म्हणत होतात की तुम्ही शरद पवारांची भेट घेणार आहात, त्यांच्याशी चर्चा करणार आहात. शरद पवारांनी तुमच्याकडे त्यांची इच्छा बोलून दाखवलेली आहे. असं पाहता काही एकमत होत आहे का? कारण अजून 3 पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस, हे 3 पक्ष या एका जागेसाठी दावा सोडायला तयार नाही. ताजी घडामोड त्याला जोडून अशी आहे की शरद पवारांनी तो जो राज्यसभेचा त्यांच्या जागेचा चेंडू जो आहे तो मवियाच्या नेत्यांकडे टोलवल्याचं कळत आहे. नाही, मला माहीत नाही त्याविषयी काय ते.
जोपर्यंत महुयातले 3 पक्ष एकत्र बसत नाहीत तोपर्यंत हा तिढा सुटणारच नाही ना. आज प्रत्येकजण आपापला पत्ता फेकतो आहे. कोण 10 आमदारांच्या जोरावर, कोणी 16 आमदारांच्या जोरावर, कोणी 20 आमदारांच्या जोरावर. पण यापैकी एकही पक्ष स्वतंत्रपणे 7वी जागा जिंकू शकत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. पण राजकारणामध्ये जेव्हा अशी स्थिती निर्माण होते तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत ही रस्सीखेच सुरू असते. प्रत्येकाला वाटतं आपण जावं, आमच्या पक्षाचा माणूस जावा, हे प्रत्येकाला वाटतं. या सगळ्यामध्ये शरद पवार हे सगळ्यात वरिष्ठ आहेत, म्हणून त्यांच्या नावाची चर्चा जास्त होते आणि ती स्वाभाविक आहे. आता काँग्रेस त्यांचं राजकारण करेल, शिवसेना आपला हक्क कायम ठेवेल, त्यानंतर तिघांनी एकत्र बसून विधान परिषद आणि राज्यसभेचा निर्णय हा घ्यावा लागेल. आता आमच्या पक्षामध्ये सुद्धा अनेक लोकांची इच्छा आहे, इच्छा व्यक्त करायला काहीच हरकत नाही ना. तुम्ही तोच विषय मांडला. तुमच्या पक्षातही इच्छुकांची स्पर्धा निर्माण झालेली. रिटायर होत आहेत प्रियांका चतुर्वेदी, पण इतके नेते तुमच्या पक्षात इच्छुक आहेत या एका जागेसाठी. समजा जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा जर दावा किंवा त्यावर एकमत झालं तर मग तुमच्या पक्षातून उमेदवार कोण असेल? नाही, आता तुमच्याकडे जास्त माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे की आमच्याकडनं कोण इच्छुक आहे? मला नावं सांगा, मी बोलतो त्याच्यावर. काही नावं सुरू आहेत. विनायक राऊत यांचं नाव सुरू आहे, अंबादास दानवेंचं नाव सुरू आहे, राजन विचारे सुरू आहे, चंद्रकांत खैरे सुरू आहेत, अशी अनेक नावं सुरू आहेत. आणि प्रियांका चतुर्वेदी यांचंही एक नाव. तुम्ही ज्यांची नावं सांगितली ते सगळे पक्षातले सक्षम उमेदवार आहेत. एका पक्षात एकापेक्षा जास्त इच्छुक असणं विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, महानगरपालिका हे पक्षाच्या प्रगतीचं लक्षण आहे. राजन विचारे मला या काळात भेटले, हे खरं आहे. ते उद्धवजी नाही भेटले माझ्या माहितीप्रमाणे, असं ते सांगत होते. अंबादास दानवेसुद्धा इच्छुक असावेत असं दिसतंय मला माहीत नाही, पण आपण नावाजी सांगता. चंद्रकांत खैऱ्यांचं आणि माझं बोलणं अनेकदा झालं. ते मला सतत फोन करतात की आमचा विचार व्हावा. मी बोललो हा निर्णय आपल्याकडे शिवसेना पक्षप्रमुख घेतात. एकत्र जरी आम्ही बसलो तरी शेवटी अंतिम निर्णय हा शिवसेना पक्षप्रमुख घेतात. पण आमच्या पक्षामध्ये अनेक लोक सक्षम आहेत, पण योग्य व्यक्ती जे असेल त्याची निवड हे शिवसेना प्रमुख करत होते, माननीय उद्धव ठाकरे साहेब करतात. तसं नसतं तर संजय राऊत राज्यसभेवर कधीच गेले नसते. बाळासाहेबांनी मला त्यावेळेला पाठवलं निवड करून ना, इतर अनेक इच्छुक असताना सुद्धा. पण आहेत ना, इच्छुक आहेत, एकापेक्षा जास्त इच्छुक आहेत. आणखी एक विषय होता की सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. काल त्यांची कार्यकारिणी होती ज्यात ही निवड घोषित करण्यात आली. मी पार्थ पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागणार. चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये नवीन घडामोडी अशा घडत असतील त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे. अजितदादांच्या कुटुंबातली नवी पिढी राजकारणामध्ये स्थिरावत असेल आणि त्यातून महाराष्ट्राला काही दिशा मिळणार असेल तर पार्थ पवारांच्या आगमनाचं स्वागत केलं पाहिजे. चला बोलिए हिंदी में. रोहित पवार आज मनसाध्यक्षांची पण भेट घेणार, तुमची पण भेट झालेली आहे. कुठं ना कुठे आता त्यांच्या पाठीशी पण लोक उभं राहायला लागले असं मला वाटतं का? तुम्हीच म्हटलं की त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं. नक्कीच उभं राहायला पाहिजे, नक्कीच उभं राहायला पाहिजे. आणि ह्या विषयावरती आम्ही आपापसात नेहमी चर्चा करतो. राज ठाकरेंशी काल चर्चा झाली. प्रत्येकाला वाटते काहीतरी संशय आहे. आणि रोहित पवार ज्या पुराव्यांसह, ज्या मुद्द्यांसह समोर आले आहेत आणि ज्या पद्धतीनं गृहमंत्री फडणवीस आणि त्यांचं गृहमंत्रालय, पोलीस, DGCA आणि VSR कंपनीविरुद्ध FIR घ्यायला तयार नाही, याचा अर्थ कोणाला तरी या प्रकरणामध्ये वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. खरं म्हणजे ह्याविरुद्ध आवाज उठवायची सगळ्यात जास्त जबाबदारी ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. ते सत्तेत आहे, त्यांचे मंत्री आहेत, पण त्यापैकी कोणीच काही बोलत नाही याचं मला आश्चर्य वाटतं. प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, महाराष्ट्रात त्यांचे मंत्री आहेत. खरं म्हणजे रोहित पवारांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी या विषयावर लढायला पाहिजे.
बोलिए अभी क्या आपका सर, रोहित पवार जो है मामला दर्ज करने के मामला दर्ज नहीं हो रहा है, चाचा प्लेन उनके डाउन हो रहे हैं, तो लेकिन मामला दर्ज नहीं हो रहा है इस वजह से। नहीं, मैंने कल भी उस बारे में बात किया है कि महाराष्ट्र की सरकार और केंद्र सरकार इस मामले में अजीत पवार का जो रहस्य में मौत हो गई एक्सीडेंट में, ऐसी कोई बात है वो छुपाना चाहते हैं, ऐसी कोई व्यक्ति है जिसको बचाना चाहते हैं। महाराष्ट्र का एक उम्दा नेता, उसमें उसकी मौत हो गई, अजीत दादा पवार की। उसमें कुछ रहस्य है जो रोहित पवार जी ने सामने लाया है, लेकिन देवेंद्र फडणवीस और उनका गृह मंत्रालय किसी को बचाना चाहते हैं बस। सर, उनकी पार्टी के और भी नेता है, तो लेकिन वो उसकी रोहित बात पवार ऐसी है कि साथ में रोहित पवार अकेला संघर्ष कर रहा है, लेकिन इस मामले में लड़ने की जिम्मेदारी सबसे ज़्यादा अजीत पवार की जो पार्टी सत्ता में बैठी है, उनके लगभग 40-45 एमएलए है, मंत्री है, वो भी इस संघर्ष में हमारे साथ आना चाहिए। वो तो चुप बैठे हैं, मालूम नहीं उसमें क्या रहस्य है, उसमें भी रहस्य है चुप बैठने में। या बातमीसोबतच राजकीय आढावामध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।